एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक. संभाजीनगरमध्ये आज आंदोलन करणार तर उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा. बसच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ. ₹1 पीक विमा योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचं कानावर आलं. त्याची चौकशी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. योजनांमध्ये गैरप्रकार न करण्याच्याही सूचना. लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीनं परत घेणार नाही. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण. तर पुढील कालावधीमध्ये लाभ नको असं म्हणत अनेक महिलांचे अर्ज. मनोज जरांगेंच्या मागण्यांचा विचार केला जाईल. त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये. खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून नाशिकच्या मेशी गावाला भेट. नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. वाल्मिक कराडसाठी 11 रुग्णांचं बेड खाली करून जागा करून दिली. कराडच्या सिटी स्कॅन रिपोर्टमध्ये काहीही आलं नाही. अंजली दमानी यांचा आरोप. डॉक्टरांवर कारवाई करा अशीही मागणी. बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंबाबत तथ्य असल्यास मुख्यमंत्री मुंडेंचा राजीनामा घेतील. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडला सरेंडरला झाल्यापासून व्हीआयपी ट्रीटमेंट. मंत्रिपदामुळे कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट. संदीप क्षीरसागर यांचा आरोप. तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. सरकारनं ताबडतोब राजीनामा घ्यावा अशीही मागणी. पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेर यांचा दमदाटीचा नवीन व्हिडिओ व्हायरल. कामगारासह स्थानिकांना दमदाटी करत असल्याचं समोर.